आज नारायणीला जंगलात फिरवताना आम्हाला काय भेटले माहिती आहे? चला तुम्हाला पण दाखवतो. तर हे आहे रोवणी. यालाच आळंबी असेही म्हणतात किंवा तुम्ही याला मशरूम म्हणून हे ऐकलंच असेल. तर प्रामुख्याने हे ज्या ठिकाणी माणसांचा जास्त वावर नाही अशा निसर्गाच्या ठिकाणी जंगलात नैसर्गिकरित्या आढळलेले आपल्याला दिसून येतात. साधारण श्रावण महिना म्हणजेच गणपतीपर्यंत पावसाळ्यामध्ये ही भाजी आपल्याला दिसून येते. पावसाळ्यात झाडाखाली ओलसर जमिनीवर किंवा कुजलेल्या पानांवर ही आपोआप उगवते. काही वेळा आपण ऐकलेलं सुद्धा आहे की याने विषबाधा होते, कारण की सर्वच अळंबी ह्या खाण्याच्या नसतात. हे भाजीचा याच्यासाठी वापर करत असताना पहिल्यांदा ही जमिनीतून काढत असताना याला खूप वेळा स्वच्छ धुवून घेतले पाहिजे, कारण कधीकधी यावर छोटे किटाणू किंवा कृमीसुद्धा असतात की जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे याला चांगल्या प्रकारे भरपूर वेळा स्वच्छ धुवून घेतले पाहिजे आणि मगच यामध्ये प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणामध्ये आढळते. त्याचप्रमाणे याच्यामध्ये विटॅमिन डी, विटॅमिन B1, विटॅमिन B2, विटॅमिन B12 यासारखे जीवनसत्वे असतात जे हाडे मजबूत करतात आणि रक्तनिर्मिती वाढवतात. यामध्ये लोह म्हणजेच आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक यांसारखे खनिजे आढळतात. त्याचनंतरला याच्या आरोग्यासाठी फायदे काय, तर म्हणजे ही भाजीचं सेवन केल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवते, हृदय व मेंदूसाठी ही अत्यंत उपयोगाची आहे. ही पित्ताला शांत. अळंबीची भाजी ही केवळ चविष्ट नाही तर आरोग्यदायी, पौष्टिक व औषधी गुणांनी भरलेली आहे. यांचा जर नियमित आहारामध्ये आपण समावेश केला तर शरीराला ताकद, ऊर्जा आणि रोगांपासून ही संरक्षण मिळते. चला तर मग तुम्ही पण या पावसाळ्यामध्ये ही भाजी नक्की ट्राय करा.